शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपलाच नरेंद्र सुरेश गायकवाड, स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र यांच्यातर्फे एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्या समोर नवीन असा घेऊन येत आहे. खरं तर आपण एक विचार करतात की मका या पिकामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नगदी पिकामध्ये समावेश होतो आणि याची लागवड सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते. पण खरंच आपण मका या पिकामध्ये योग्य व्यवस्थापन आणि खतांचं योग्य नियोजन करतो का हो? तर या सगळ्यांचा उहापोह करण्यासाठी एक सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर असाच एक पद्धतीने घेत आहे. सगळ्यात सर्वप्रथमतः आपण मका लावत असताना मकाच्या व्हरायटी कुठल्या, मका कुठली वापरली गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला असायला हवा. म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे. मका मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या मिळतात. त्यामध्ये पाहिलं गेलं तर सर्वप्रथमतः आपण जी पाहतात ती आहे स्वीट कॉर्न, ज्याच्या कणसांच्या बाजारामध्ये लिलाव किंवा विक्री केली जाते. याच्या कणसांची साईज साधारणतः 1 किलो ते अर्धा किलोच्या आसपास झाल्यानंतर याचं हार्वेस्टिंग केलं जातं, म्हणजे याला स्वीटकॉर्नही म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी मका आपण पाहूयात, ही म्हणजे आफ्रिकन टॉल. ही जनावरांच्या चाऱ्याची मका म्हटलं तरी काही हरकत नाही. ही मका व्हाईट कलरची असते आणि ती साधारणतः 10 ते 12 फूट या मक्याची हाईट होते. त्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी या मकेला आपण वापरलं जातं. मुरघासासाठी सगळ्यात महत्वाचं प्रेफरन्स या मकेला दिला जातो. त्यामध्ये तिसरी मकाचा प्रकार तुम्हाला दाखवायचा आहे. ही मका ही आहे उत्पन्नाची मका. ही सिद्धांत कंपनीची 1777 म्हणून मका मार्केटमध्ये येते. ज्या कंपनीत म्हणजे मका तयार झाल्यानंतर याच्या कणसापासून मकेचं बी काढलं जातं आणि ते बी मार्केटमध्ये विकलं जातं. असे 3 प्रकार मी तुम्हाला आता या ठिकाणी मक्याचे दाखवले. सर्वप्रथम तर हे सगळं करताना मकाची लागवड करत असताना साधारणतः 2.5 महिन्याची मॅच्युरिटी मकाला असते. खूप तर खूप 3 महिन्याच्या आत मका आपली तुटून गेली पाहिजे, हार्वेस्टिंग झालेली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. बरं, हे सगळं करताना काय केलं पाहिजे? बियाणं तर आपण पॅकिंग घेतोय, परंतु नाही म्हणून थोडीशी काळजी म्हणून हे जर्मिनेटर आपण सर्वप्रथमतः त्या बियाला चोळून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपलं एकही बी फेल जाणार नाही. ही प्रोसिजर केल्यानंतर मग साधारणतः एक 15 ते 20 दिवसाच्या आत जर तुमच्या मक्याला काही प्रमाणामध्ये आळीचा दंश किंवा आळीच्या थोड्याफार प्रमाणामध्ये पानं खाल्लेली जर दिसत असतील तर सर्वप्रथमतः आपल्याकडं हे कोरॅजन नावाने जे लिक्विड आहे, त्याच्यामध्ये तो घटक तुम्ही पाहाल तर सायलेंट रेनिप्रोल नावाने 18.5% हा घटक येतो. याची फवारणी साधारणतः 6 ml 15 लिटर पाण्यासाठी आपण वापरू शकतो. याची फवारणी केल्यानंतर आळीचा संपूर्ण नायनाट व्हायचं काम होतं. परंतु मित्रांनो, हे सगळं लक्षात घेताना आपण 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आळी ज्यावेळी जन्म घेते त्यावेळी ज्यावेळी किडे त्यामध्ये अंडी घालून जातात, पाखरं त्यामध्ये अंडी घालून जातात, त्यानंतर सर्वप्रथमतः आळीची एक अवस्था येते, ती म्हणजे अंड्यातून बाहेर पडणे. आळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर साधारणतः आळीच्या ह्या सगळ्या अवस्था समजून घेत असताना आळीला पहिल्या 15 दिवसामध्ये एक स्प्रे व्हायला हवा आणि त्यावेळी आळीची आपण पहिली अवस्था संपवतो. परंतु मित्रांनो, 15 दिवस पहिले जर आपण हुकवले तर आळी पुन्हा एकदा अंडी घालते आणि त्या अंड्यांपासून पुन्हा एकदा उत्पत्ती होते. हे सगळं करताना आळीची लाईफ सायकल आपल्याला ब्रेक करायची आहे. तर हे सगळं करताना दुसऱ्यांदा म्हणजे साधारणतः 21 दिवस झाल्यानंतर मकाला 21 दिवस झाल्यानंतर आपण हे तणनाशक मकाला फवारू शकतो. हे सिझंटा कंपनीचं रोसेंट्रा नावाने घटक आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं टोपॅरामॅझोन 336 ग्रॅम या हिशोबाने याच्यातला कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल. हा कंटेंट असलेलं कुठलंही तणनाशक आपण फवारू शकतो. हे सगळं करताना या तणनाशकाबरोबर आपल्याला या ठिकाणी अट्राझिन घेणं खूप गरजेचं आहे. अट्राझिन म्हणजेच अट्राझिन 50% WP फॉर्मेशन मध्ये या दोन्हींचा संगम तुम्ही जर केलात तर 100% गबाळाचा नायनाट होतो आणि सगळ्यात महत्वाचं गवत राहत नाही. हे सगळं करताना आपण याच्यामध्ये या तणनाशकांमध्येच आपण हे कीटकनाशक एकत्र करू शकतो. समजा आपलं 15 दिवसाचा स्प्रे हुकला तर त्याच्यानंतर तणनाशकामध्ये हे आपण हे घेऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट आपल्याला मालावरती दिसून येत नाही. दुसरा विषय सांगायचा तर टोपॅरामेझोन या घटकामुळं मकाला पुन्हा एकदा काळोखी येते, वाढ होते. त्याचबरोबर मकामध्ये कुठल्याही प्रकारचं तण शिल्लक राहत नाही. जुनी लोक म्हणायची तण खातं धन, गवत गेल्याशिवाय आपल्या पिकाला चांगला असा जोम येत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पुन्हा एकदा जर तुम्हाला आळी जाणवलीच, जर तुमच्या पिकावरती पुन्हा एकदा तुम्हाला आळी जाणवलीच तर हे असं क्लोरॅनट्रॉनिप्रोल 0.4% GR मध्ये ग्रॅन्युलेटर फॉर्मेशन मध्ये आपल्याला पावडर येते, जी गाभ्यामध्ये मक्याची टाकली जाते, ज्यामुळं ती गाभ्यामध्ये शिल्लक राहते आणि पुन्हा पुन्हा आळी तयार झाल्यानंतर तिचा लगेच नायनाट होतो. त्यामुळं तुम्ही असं पावडर फॉर्मेशन मध्ये कुठल्याही कंपनीचं क्लोरॅनट्रॉनिप्रोल 0.4% मध्ये पावडर आपल्या गाभ्यामध्ये वापरू शकता. चला, हे तर झालं आपलं पिकाचं नियोजन. परंतु हे सगळं करत असताना काही काळानंतर, काही कालावधीनंतर खताचं मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना मकामध्ये आपण काही प्रमाणामध्ये म्हणजे साधारणतः एकरी
50 किलो ते 40 किलो युरियाची एक बॅग, मग त्यानंतर मका स्पेशल नावाचं काही खत असेल ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, बोरॉन असेल, त्याच्याबरोबरचे काही मायक्रोन्युट्रिएंट असतील तर ते सेपरेटही आपण घेऊ शकतो. आता एक प्रयोग केल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला, बायोव्याम नावाचा जीवाणू आपण खतामध्ये मिक्स करू शकतो. यामध्ये मायक्रोरायझा वापरला जातो. या मायक्रोरायझामध्ये तुमच्या मकाचे पूर्णपणे मुळांची वाढ होते, त्याचबरोबर मकाची मर होत नाही आणि मकाची ताटं सदृढ तयार होतात. हा जीवाणू आहे, हा जीवाणू फायटोप्थोरा नावाच्या जी बुरशी आहे जिने मर होते त्या बुरशीला संपवायचं काम करतो. हा बेसल डोस मध्ये वापरल्यानंतर 100% झाडाचं अपटेक चांगल्या प्रकारे होतं. हे सगळं करताना शेवटच्या स्टेजमध्ये आपण मकाला फुगवणीचं औषध जे सोडतो ते आपण एकदम चुकीच्या वेळी सोडतो. शेवटचे 15 दिवस बाकी असताना, 20 दिवस बाकी असताना आपण औषध सोडायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, औषध हे कधी सोडलं पाहिजे, त्याची योग्य स्टेज कोणती, तर मकाला कणीस लागल्यानंतर, म्हणजे त्याचं एक स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर, त्याला दाना निघायच्या आधी आपण फुगवणीचं औषध सोडलं पाहिजे. या फुगवणीच्या औषधामध्ये आपण मागे एक छोटासा व्हिडिओ केलाय, जिनियस के प्लस, हे साधारणतः 1 एकराला 2 लिटर आणि त्याच्याबरोबर हे एन पोटॅश मीन्स नॅनो पोटॅश, याच्यामध्ये काही पोटॅशचं प्रमाण असतं आणि याच्यामध्ये पोटॅश उचलणारे जीवाणू आहेत. त्या दोन्ही गोष्टींचा संगम आपण केल्यानंतर उत्तम आणि उच्च प्रतीचा डोस आपल्याला मिळतो. खरं तर मित्रांनो, सांगायचा विषय असा, आपण वेळोवेळी आणि योग्य वेळेत केलेलं जे मार्गदर्शन आहे, योग्य वेळेत केलेले ऍप्लिकेशन आहे, यावरही उत्पन्न ठरतं. आपण 4 दिवस लेट जरी केलं तर 4 दिवस आपलं उत्पन्नामध्ये खूप काही फरक करून जातं. त्यामुळं आपल्याला लागणाऱ्या गोष्टी योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात जर झाडाला मिळाल्या तर 100% उत्पादन निघतं. आपण एकरी साधारणतः जास्तीत जास्त 11 टन 2 एकराला उत्पादन काढले, म्हणजे साधारणतः 5 टन एकरीच्या आसपास आपण कमीत कमी उत्पादन धरू शकतो. एवढं तुम्हाला उत्पादन करायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 100% हा व्हिडिओ पाहण्यासाठी कायमस्वरूपी आमच्या व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.